मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण अष्टांग योगापैकी जे पहिलं अंग आहे यम, त्या अंतर्गत असणारा पाचवा जो यम आहे अपरिग्रह, त्याबद्दल जाणून घेऊया। आपण आधीच्या भागामध्ये पाहिलं, हे नीतिमूल्यांची जपणूक करण्यासाठी या यमाचं आचरण करणं गरजेचं आहे। त्यामध्ये आपण अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य हे 4 भागाची माहिती जाणून घेतली। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला देत आहे। आजच्या भागामध्ये बघू अपरिग्रह। अपरिग्रहाचा अर्थ होतो संचय न करणं, साठा न करणं। जीवन जगत असताना आपल्याला आवश्यक आहे त्याच गोष्टी फक्त आपण आपल्याजवळ बाळगल्या पाहिजे। अनावश्यक वस्तू साठा करताना, त्यांचा संचय करताना असंतुष्टता वाढत राहते। त्यामुळे मानसिक स्वास्थ्य ढळतं, लोभ निर्माण होतो आणि ते सगळं मिळवण्यासाठी मग अधिकाधिक पैसे मिळवण्याकडे वृत्ती वाढते। त्यातून भ्रष्टाचार बोकाळतो। मग भ्रष्टाचार बोकाळला म्हणजे काय झालं? सामाजिक स्वास्थ्य बिघडलं आणि इथे लोभ निर्माण झाला, मानसिक स्वास्थ्य बिघडलं। हे सगळं टिकवून ठेवण्यासाठी, याचं रक्षण करण्यासाठी परत आपल्याला मानसिक स्वास्थ्य त्यामुळे बिघडतं, सतत चिंता लागून राहते, सांभाळायचं कसं? मग त्याच्यासाठी आपण वॉचमन ठेवा, लॉकरमध्ये ठेवा, घरादाराला कड्या कुलप लावा, या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यावं लागतं। आणि यदा कदाचित हरवलं काही तर त्याचं दुःख होतं, ते वेगळंच। म्हणजे सामाजिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य या अपरिग्रहामुळे बिघडतं। त्यामुळे संचयच करू नये असं नाही, पण संचय तो आपल्याला त्यापासून काही त्रास होणार नाही इतपत संचय हा केला पाहिजे। महर्षी पतंजलींनी या अपरिग्रहाचा समावेश या यमामध्ये केलेला आहे। अपरिग्रह एखाद्याने केला तर त्याला काय फायदा होईल बरं? अपरिग्रहस्थैर्ये जन्मकथनात संबोधः, म्हणजे ज्याला अपरिग्रह जमला त्याला मागच्या जन्मीचं ज्ञान, गत जन्माचं ज्ञान प्राप्त होतं। ते ज्ञान प्राप्त झाल्यामुळे त्याला या जन्मामध्ये आत्मोन्नतीकडे त्याची प्रगती होते आणि या संसार बंधनातून मुक्त होण्यासाठी तो प्रयत्न करू लागतो। इतकं या अपरिग्रहाचं महत्व आहे आणि म्हणून अपरिग्रहाला यमामध्ये स्थान मिळालेलं आहे। या सगळ्या यमांचं जर आपण पालन केलं तर 5 तत्व जे सांगितलेले आहेत ते, तर नीतिमूल्यांची जपणूक होते। विद्यार्थ्यांना सुद्धा आतापासून जर अपरिग्रहाबद्दल आपण माहिती सांगितली, त्यांना शाळेतून या गोष्टी शिकवण्यात आल्या तर अपरिग्रह म्हणजे काय ते समजेल आणि ती मुलं भ्रष्टाचारापासून निश्चित दूर राहतील, एवढं नक्की। तर माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।